नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण बकेट स्केच कसं करायचं आहे हे आपण शिकलो होतो, ते पण सोप्या पद्धतीने. आता ह्या भागामध्ये आपण कलर करणार आहोत. तर परीक्षेसाठी येणारे कलर्स म्हणजे तुम्ही ऑइल पेस्टल, वॉटर कलर, पोस्टर कलर किंवा कलर पेन्सिल, क्रेयॉन्स तुम्ही कोणत्याही माध्यमात करू शकता. पण यासाठी काय करायचं आहे, सोपं आणि सर्वात लवकर होईल असे कोणते तरी कलर्स घ्यायचे ज्याच्यामध्ये तुमची जास्त प्रॅक्टिस असेल. तर आज आपण काय शिकणार आहोत, ऑइल पेस्टलमध्ये कलर कसं करायचं. तर त्यासाठी मी आधी एकदम बिगिनर म्हणजे ज्यांना याच्यातलं काहीच माहिती नाही, नॉलेज नाही आहे आणि सुरुवातीला ते ड्रॉइंग करताय अशांसाठी खूप सोपी मेथड आहे. आपण काय करणार आहे, ऑइल पेस्टल कलर्स देणार आहे. त्यासाठी काय करायचं, आधी स्केच पेननी बॉर्डर करून घ्यायची, ब्लॅक स्केच पेननी बॉर्डर करायची. तर चला करूया आपण. लागणारे साहित्य आहे, आपण हे 4 कलर्स यूज करणार आहे. व्हाईट, पिंक, रोज पिंक अँड कॅरमाइन. ओके, म्हणजे कार्मिन, आपण त्याला कार्मिन म्हणतो. तर ह्या 4 शेड्स आपण यूज करणार आहे. ब्लेंडिंगसाठी इयरबड्स यूज करणार आहे. आता सुरुवातीला लक्षात ठेवा, कोणत्याही ऑब्जेक्ट असो या नेचर असो, त्याच्यामध्ये 3 शेड्स आल्याच पाहिजे. आता पहिली शेड म्हणजे डार्क, मग नंतर मिडल आणि लाईट, अशा ह्या 3 शेड आल्याच पाहिजे. तर स्टार्टिंगला आपण काय करणार आहे, डार्क शेड यूज करणार आहे कार्मिनची. तर त्याने काय करू आपण, एक आता लाईट इकडनं आहे, कुठनं लाईट आहे, इकडनं लाईट आहे. सपोज लाईट इकडनं पडत असेल तर आपल्याला डार्क शेड इकडनं येणार आणि हा लाईटचा भाग. आणि याच्याच अपोजिट काय होतो, आतला जो भाग असतो बादलीतला, बकेटमधला आतला जो भाग असतो, त्याच्या अपोजिट काय होते, डार्क शेड असते. म्हणजे लाईट जर इकडनं पडला, हा जो लाईट आहे हा इथे पडणार, बरोबर, वरच्या भागात, आणि खालच्या भागामध्ये कुठे पडणार, ह्या साईडला पडणार. तर आपण डार्क भाग आधी करून घेऊ. मग इथे डार्क, मग इथे मिडल. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण मिक्सिंग करतो, बरोबर, जी मिक्सिंग करतो, आता व्हाईट स्पेस कुठंच ठेवायचा नाही आपल्याला. हे बघा, आणि ज्यावेळेस डार्क शेडमध्ये आपण ज्यावेळेस लाईट शेड टाकतो, तर ती मिक्सिंग अशी कलरला राऊंड करून हे करायचं. हे पहा, दिसतं किती व्यवस्थित झालेली मिक्सिंग. अशा पद्धतीने मिक्सिंग झाली पाहिजे. मिक्सिंग करतानाच मग परत लाईट शेड करायचे, परत लाईट शेड करायची. एकाच कलरची आपल्याला, प्रत्येक कलरमध्ये आपल्याला 3 शेड्स द्यायचे. आता लाईट पिंक, आता इकडे लाईट कलर आहे, म्हणजे इकडे लाईट आहे जास्त, म्हणून हा भाग थोडा लाईट ठेवणार आपण. आणि सांगितल्याप्रमाणे आपण इयरबड्सने काय करायचं, मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही बोलता ही बाजू अशी का सोडली आपण, तर ही विड्थ आहे, म्हणजे आपल्या बकेटची जाडी, जी आपल्याला डेप्थ निर्माण करते. मग हा याच्यावर पूर्ण हे काय झालेली आहे, हायलाइट आहे, ही हायलाइट आहे. आता हे आपल्याला मर्ज करणार आहोत आपण. हे पहा, अशा पद्धतीने काय करायचं,
पहा किती छान पद्धतीने आपली मिक्सिंग झालेली आहे. अशाच पद्धतीने काय करायचं आपल्याला, हायलाइट सर्वात लास्ट टाकणार आहे आपण. अशाच पद्धतीने काय करायचं, खालचा भाग करून घ्यायचा. डार्क, मिडल, लाईट. आता आपण इथे कधी पण लक्षात ठेवा, डार्कच्या शेजारी एक मिडल टोन द्यायचा. म्हणजे आता सपोज आपण हा डार्क भाग काढून घेतला, बरोबर, इथून एवढा काय करणार आपण, पूर्ण डार्क टोन देणार आहे. ओके, हा पूर्ण डार्क भाग आहे. डार्कच्या शेजारी काय करणार आपण, मिडल टोन देणार, म्हणजे रोज पिंक. हे पहा, आता रोज पिंक, एवढा भाग रोज पिंकचा. नंतर पिंक म्हणजे लाईट भाग, हा लाईट भाग पिंक एवढा. आणि हा भाग हायलाईटचा सोडून द्यायचा. मिक्सिंग करणार आहे आपण त्याच्यामध्ये. आणि परत इकडनं पण काय करणार आपण, पिंकच देणार. हा भाग पण पिंक असणार, म्हणजे पिंक, इथे रोज पिंक आणि इथे डार्क कार्मिन. इकडनं परत पिंक आणि इथे नॉर्मली आपण काय करणार आहे, थोडा रोज पिंक देणार आहे. आता पहा, फर्स्ट आपण काय करायचं, आणि कलर देताना बकेट कशी आपली स्टँडिंग आहे, मग कलर देतानाही आपण कसं करायचं, स्टँडिंगच द्यायचा. असा 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 कसंही नाही करायचं, स्टँडिंगच द्यायचं. त्यानंतर थोडासा लाईट लाईट इकडे यूज करा. अजून आपल्याला रोज पिंक त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि हाच रोज पिंक आपल्याला या साईडला पण थोडा द्यायचा. सेम शेड इथे पण. आता काय करायचं आपल्याला, मिक्सिंग. आता हा भाग आडवा आहे, मग आपण काय करणार, मिक्सिंग पण तशीच करणार. आता याला हायलाईट वगैरे नसणार, कारण की हा खालचा भाग आहे. तर डार्क, मिडल आणि लाईट असे 3 टोन देऊन घ्यायचे. त्यानंतर आता हा भाग सुद्धा तसं डार्क करून घेऊ आपण. याला इयरबड्सने काय करू आपण, मिक्स करू. असं राऊंड राऊंड करत काय करायचं आपल्याला, मिक्स करायचं. व्हाईट स्पेस कुठे दिसला नाही पाहिजे.
ही लाईट अशीच मर्ज करायची याच्यामध्ये. Ready? डार्क, मिडल, लाईट आणि हा हायलाईट असे 3 टोन दिसले पाहिजे. ओके, इथे पण डार्क, मिडल, लाईट. हे बघा. नंतर हा भाग, हँडलचा भाग, तर हा कसा असतो, स्टीलचा असतो शक्यतो, हो की नाही. तर आपण काय करणार आहे त्यासाठी हे 2 कलर्स यूज करणार आहे, ब्लॅक आणि ग्रे. लाईट यूज करायचा. ग्रे कलरने मिक्स आहे. प्रत्येक भागात 3 टोन आलेच पाहिजे. डार्क, मिडल, लाईट हे 3 टोन घेतलेच पाहिजे, तरच तुमचं ड्रॉइंग हे ऑब्जेक्ट रिअलिस्टिकला वाटतात. आणि परीक्षेमध्ये तुमचं हेच पाहिलं जातं की तुम्ही त्याला किती ऑब्झर्व केलं वस्तूंना. त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळतात. शॅडोचा भाग नॉर्मल घालून हे बघा. शॅडोचा भाग, शॅडोसाठी आपल्याला काय करायचं आहे, डार्क ब्राऊन घ्यायचा. लाईट इकडनं पडलेला आहे बरोबर, लाईट इकडनं आहे, तर अपोजिट साईडला काय पडते, सावली पडते. शॅडो व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट भागामध्ये.